आणि शिर्डीमधून एक मोठी बातमी आहे। साईबाबा संस्थानच्या मोफत भोजन व्यवस्थेमध्ये आजपासून मोठा बदल करण्यात येणार आहे। साई भक्तांच्या सोयीच्या दृष्टीने मोफत प्रसाद भोजन कुपन्स दिले जाणार आहेत आणि साईबाबा समाधी दर्शन करून बाहेर येणाऱ्या भाविकांना मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उदी वाटप केंद्राजवळ हे मोफत भोजनाचे कुपन्स दिले जातील। काही दिवसांपूर्वी साई प्रसादालयामध्ये मोफत भोजन दिले जात असल्यानं शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढत होती आणि असा दावा सुद्धा सुजय विखे पाटील यांनी केलेला होता। साई संस्थानला मोफत भोजन व्यवस्था बंद करण्याची मागणी सुद्धा विखेंकडून करण्यात आलेली होती। साई संस्थानने आता प्रसादालयात मोफत भोजन देताना त्यासाठी कुपन सक्तीचं केलं आहे। हे कुपन देण्याची जी सुरुवात आहे ती मंदिर परिसरात आता सुरू करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर काही हिंदी आणि मराठी भाविक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना ही साई संस्थानची जी नवीन पद्धत आहे कशी वाटते। ताई, काय सांगाल की गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून मोफत भोजन तर देणार आहे, मात्र गुन्हेगारी कमी व्हावी त्याला अटकाव व्हावा म्हणून आता तुम्हाला याच ठिकाणी भोजनाचं जे आहे ते कुपन दिले गेले आहे। साई संस्थाने ही पद्धत चालू केली, काय अर्थ तुम्हाला? नाही, म्हणजे कुपनीतच भेटतं मंदिरात दर्शन झाल्यावर, ही गोष्ट चांगली आहे। तुला काय वाटतं की आता या ठिकाणी कुपन दिलं पहिले आधी कसं तुला तिथं जाऊन नंबर लावा लागायचा जेवताना, आता कुपन इथं दिलं जातंय आणि जी संस्थांची जी पद्धत आहे आता नवी, काय वाटतं तुला? म्हणजे वेळ पण वाचन आणि असं म्हणजे बाहेरून आलेल्या बऱ्याचशा लोकांना नाही का संस्थांचं म्हणजे ते माहित नसतं ना जेवणाचं वगैरे, तर मग इथंच कुपन भेटल्यामुळं मग लोकांना माहिती होऊन जाईल का डायरेक्ट जाऊन जेवण करू शकत्या। क्या लगता है आपको ये क्राइम कम करने के लिए ये जो सिस्टम है कि आपके पास अगर कूपन होगा तो ही आपको भोजन दिया जाएगा, ये क्राइम कम करने के लिए एक नया पहल की गई है, क्या लगता है आपको? नहीं नहीं, ये बहुत अच्छा सिस्टम, मतलब जिसके पास कूपन रहेगा वो भोजन करेंगे और कोई बीच में नहीं घुस सकता है ना था, मतलब दूसरा अदरवाइज कहीं दूसरे बाहर से कोई घुस ना सके, इसलिए ये व्यवस्था बहुत अच्छा है। मात्र बहुतांशी साई भक्त आहे त्यांनी या नव्या पद्धतीचं स्वागतच केलेलं आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।